आता नेक्स्ट क्वेश्चन आहे अँसर द फॉलोइंग क्वेश्चन. आता एक्सप्लेन द कार्बन डेटिंग मेथड. आता कार्बन डेटिंग मेथडच्या अगोदर आपल्याला त्यालाच आपण प्लॅन्टॉलॉजिकल एव्हिडन्स म्हणतो. तर ह्याच्यामध्ये काय येतं की ज्यावेळेस एखादा ॲनिमल डेथ झाला तर त्याच्या बॉडीमध्ये कार्बन 12 आणि कार्बन 14 पण असणार आहे आणि त्याचा रेशो काढून आपण तो ॲनिमल कधी डाय झाला किंवा कोणत्या पीसेसचा होता हे काढू शकतो आणि त्यालाच कार्बन डेटिंग मेथड असं म्हणलं जातं. तर हे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर आहे क्रेब्स सायकल इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सायट्रिक ॲसिड सायकल. आता ह्याला काय म्हणलं जातं आहे की बिकॉज ऑफ सिरीज ऑफ रिॲक्शन डन हिअर, म्हणजे सिरीज ऑफ केमिकल रिॲक्शन होतात आणि त्याच्यामध्ये फर्स्ट सायट्रिक ॲसिड तयार होते. तर त्यामुळे त्याला म्हणलं जातं म्हणजे फर्स्ट सायट्रिक ॲसिडचा मॉलिक्यूल तयार होते आणि त्यालाच म्हणलं जातं आहे, त्यामुळे त्याला क्रेब्स सायट्रिक ॲसिड सायकल असं म्हणलं जातं. तुम्हाला ह्या आन्सरमध्ये यायला पाहिजे तुमच्या. त्याच्यानंतर पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन आहे की एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ IVF. आता IVFचे रिझन्स तुम्हाला सांगायचे आहेत की दोघांमध्ये पण वुमेनमध्ये इरेग्युलर मिनिस्टर सायकल असेल, पुन्हा डिफिकल्ट ओसाइट प्रोडक्शन असेल, ऑब्स्टिकल्स इन ओव्हिडक्स असेल आणि डिफिकल्ट इम्प्लिमेंटेशन इन एम्ब्रिओ तर हे किंवा युटेरस. तर हे 4 रिझन्स फिमेलमध्ये असणार आहेत आणि मेलमध्ये स्पर्मस काउंट असणार आहेत. आणि तर अशा कपलसाठी IVF हे टेक्निक्स आहे. तर हे तुम्हाला त्याच्या आन्सरमध्ये यायला पाहिजे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द फॅक्टर अफेक्टिंग ऑन द एन्व्हायरमेंट. तर ह्याच्यामध्ये तुमचं फिजिकल पण केमिकल आणि बायोलॉजिकल फॅक्टर अफेक्टिंग करतात एन्व्हायरमेंटमध्ये. तर प्रॉपरली आणि काही मॅनमेड पण फॅक्टर आहेत, काही नॅचरल पण आहेत. तर हे तुमच्या आन्सरमध्ये यायला पाहिजे प्रॉपरली. तर हे याचं ब्रीफ उत्तर लिहायचं तुम्हाला. पुन्हा एक्सप्लेन द डिफरंट टाईप्स ऑफ टेन. आता मोनोझायगोटिक टेन्स आणि डायझायगोटिक टेन्स असे 2 टाईप्स आहेत. मग मोनोझायगोटिक टेन्स कसे तयार होतात आणि एक्झॅक्टली सिमिलर असतात मोनोझायगोटिकमध्ये आणि डायझायगोटिकमध्ये काय असतं डिफरंट असतात. तर हे तुम्हाला आन्सरमध्ये यायला पाहिजे प्रॉपरली.